आणि या बुलेटिनची सुरुवात आपण कोल्हापुरातल्या बातमीनं करणार आहोत। कोल्हापूरमध्ये आता पंचगंगेची पाणी पातळी घटलेली आहे। पाणी पातळीमध्ये फक्त 1 इंचाचीच घट झाली आहे। सध्या पाणी पातळी 47 फूट 7 इंचावर आलेली आहे आणि शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे। 95 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत तर अनेकांचं स्थलांतर केलं जातंय। आणि थेट कोल्हापुरात जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, गुड मॉर्निंग। आज रविवार आहे। कोल्हापूरमध्ये आठवड्याभरापासून जोरदार पाऊस झालाय। आता सध्याचं तिथे काय परिस्थिती आहे? मनाली, कोल्हापूरसाठी आज रविवार आहे ती दिलासा घेऊन उजाडल्याचं पाहायला मिळते। कारण पंचगंगा नदीची पाणी पातळी आहे ती रात्रभर 9 ते 5 वाजेपर्यंत स्थिर होती आणि सकाळी 6 वाजल्यापासून ती 1 इंचानं उतरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे काहीसा दिलासा आज आहे तो कोल्हापूरकरांना मिळाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मी सध्या व्हीनस कॉर्नर या परिसरामध्ये आहे आणि हा दसरा चौककडे जाणारा रस्ता आहे तो पूर्णपणे पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर या बाजूचा जो आहे तो कोंडावळ लक्ष्मीपुरीकडे जाणारा रस्ता आहे तो पण पूर्णपणे पाण्याखाली आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर या उजव्या बाजूला जर पाहायला गेलं तर हा संपूर्णपणे व्हीनस कॉर्नर परिसरातला हा भाग आहे आणि तो सुद्धा पाण्याखाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे जणू काही व्हीनस कॉर्नरला संपूर्णपणे नदीच्या पाण्याने वेढा दिल्याचं आणि या रस्त्यानं नदीचं स्वरूप आल्याचं आपल्याला दिसून येते। खरं तर कोल्हापूरची पंचगंगा आहे ती धोका पातळीच्या वर सध्या वाहताना पाहायला मिळते। त्यामुळे 95हून अधिक बंधारे आहेत ते सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। याशिवाय कोल्हापूर पन्हाळा, कोल्हापूर गगनबावडा हे रस्ते पाण्याखाली आहेत। त्यातून जे आहे ते बोटीतून वाहतूक नागरिकांची करावी लागते। आपत्कालीन परिस्थितीमध्ये इथं मोठ्या अडचणीचा सामना आहे तो नागरिकांना करावा लागतोय। मात्र एकूणच सध्या पाहायला गेलं तर पुन्हा एकदा पावसाचा जोर आहे तो कोल्हापूरचा कायम वाढल्याचं दृश्य आहे आणि असाच जर जोर पावसाचा कायम राहिला तर मात्र ही स्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र काल रात्रीच आहे ते राधानगरी धरणाचे 7 उघडलेले दरवाजे होते त्यापैकी काही दरवाजे बंद झालेले आहेत। फक्त 2च दरवाजातून आता विसर्ग सुरू आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांना तो एक मोठा दिलासा आहे तो आपल्याला पाहायला मिळते। मात्र एकूणच कोल्हापूरची जरी ही स्थिती असली म्हणजे पाणी उतरायला सुरुवात जरी झाला असली तरी धोका मात्र टळलेला नाही। अद्यापही महापुराचं संकट आहे ती कोल्हापूरवरती कायम असल्याचं पाहायला मिळते। अपेक्षा कोल्हापूरकरांना एवढीच आहे की आता पावसाचा जोर आहे जो आहे तो कमी व्हावा आणि पुन्हा एकदा ही परिस्थिती आहे ती पूर्वपदावरती यावी। मात्र एकूणच आज पावसाचा येलो अलर्ट आहे आणि उद्या ग्रीन अलर्ट आहे। असं असलं तरी सकाळपासूनच आहे ते पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे या स्थितीमध्ये जर आणखीन वाढ झाली तर मात्र कोल्हापूरची परिस्थिती आहे ती पुन्हा एकदा बिकट होण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही। अगदी बरोबर आहे ज्ञानेश्वर। आणि आम्ही पाहतोय तुमच्या इथे मागे सुद्धा अजूनही पावसाची संततधार सुरू आहे। मात्र अनेक ठिकाणचा पाण्याचा निचरा झालेला नाहीये, गाळ तसाच पडलेला दिसतोय। त्यामुळे रोगराई पसरण्याची सुद्धा भीती व्यक्त होतीये ज्ञानेश्वर। मनाली, हे खरं आहे कारण अद्याप ही पाण्याचा निचरा आवश्यकतेनुसार आहे तो होत नसल्याचं पाहायला मिळते। अलमटी धरणातून 3 लाख क्युसेसचा विसर्ग असताना सुद्धा पाणी संत गतीनं आहे ते पुढे सरकताना पाहायला मिळते। याला नेमकं जबाबदार कोण याचा शोध आता महानगरपालिका प्रशासनाने घेण्याची गरज आहे। आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर या पाण्यामुळे आहे ते मोठ्या प्रमाणात कचरा शहर परिसरामध्ये आले आहे आणि त्यामुळे दुर्गंधी पसरण्याबरोबरच आहे ते रोगराईची भीती सुद्धा आहे ती आहे। त्यामुळे महानगरपालिका प्रशासनानं आता या संदर्भातली आहे ती योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे। तर या सगळ्या परिसरातल्या नागरिकांचं स्थलांतर आहे ते करण्यात आलेले अनेक दुकानं सध्या पाण्याखाली आल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे नागरिकांचं सुद्धा मोठं नुकसान आहे ते होताना दिसून येते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन सज्ज असल्याचं दिसून येते। खरं तर या वर्षीचं एक उल्लेखनीय प्रशासनाची कामगिरी म्हणावी लागेल की लोकांना अधिकाधिक क्षमतेनं आहे ते स्थलांतर करण्यास भाग पडलं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होणारी आहे ती टाळलेली आहे। मात्र वित्तहानी महापुरामुळे या मोठे होण्याची शक्यता आहे ती कारण मोठ्या प्रमाणात आहे ते पाणी आता दुकानात शिरते, घरांच्या मध्ये शिरते आणि त्यामुळे त्या नुकसानीचे पंचनामे सुद्धा करण्याची मागणी आता हे सगळे नागरिक करताना पाहायला मिळतात। आणि त्यामुळे सरकार आता या बाबीकडे सुद्धा लक्ष देणार का ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मोठ्या प्रमाणात या वर्षीच्या पावसानं सुद्धा ऊस पिकाचं नुकसान झालेले अनेक दिवस आहे ते पिकं पाण्याखाली गेल्यामुळे हातची आलेली पिकं सुद्धा जाणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी आहे ते महापुराने या संकटात टाकलेलं आहे। आसमानी संकट शेतकऱ्यांच्यावरती कोसळलंय असंच म्हणता येईल म्हणाले। निश्चितच ज्ञानेश्वर, आणि आज दिवसभरातनं तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद।
आणि गेल्या आठवड्याभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती गंभीर होत चाललेली असून कोल्हापूरहून सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या रस्त्यावर बालिंगा पूल रस्त्यावर सुद्धा 10 फूट पाणी शिरलेलं आहे। दरम्यान करवीर तालुक्यातील ग्रामीण भागातील एका रुग्णाला मध्यरात्री हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्याला कोल्हापूरमध्ये शिफ्ट करणं गरजेचं होतं। यावेळेस भर पावसामध्ये सामाजिक कार्यकर्ते संताजी घोरपडे यांच्या मदतीतून बोटीच्या सहाय्यानं पुराच्या पाण्यातून कोल्हापूरमध्ये त्या रुग्णाला आणण्यात आलं आणि या रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं। अखेर त्या रुग्णाचा जीव वाचला।